नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे ब्रेडचा उपमा. त्याच्यासाठी इथे मी 9 ते 10 ब्रेडच्या स्लायसेस घेतले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने इथे ब्रेडच्या स्लायसेस कमी किंवा जास्त करू शकता. ब्रेड आपल्याला इथे कुस्करून घ्यायची आहे. इथे मी ब्रेडचा कुस्करा करून घेतला आहे आणि जो काठाचा भाग असतो तो थोडा वातळ झाला आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरमध्ये जाडसर असा फिरवून घ्यायचा आहे. जाडसर असा ब्रेडचा चुरा मी इथे करून घेतला आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. इथे आपल्याला मीठ नेहमीपेक्षा कमी वापरायचं आहे, कारण ब्रेडमध्ये मीठ असतं. 1 टीस्पून साखर मी इथे घातली आहे. चवीप्रमाणे लाल तिखट इथे आपल्याला वापरायचं आहे. 1 टीस्पून मी इथे लाल तिखट वापरला आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. इथे मूठभर शेंगदाणे आपल्याला आधी तळून घ्यायचे आहे. 1 ते 1.5 टेबलस्पून तेल मी इथे वापरला आहे. फार करपू न देता शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता त्याच तेलामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालून फोडणी करून घ्यायची आहे. अर्धा टीस्पून जिरं पण आपल्याला इथे वापरायचं आहे. 2 ते 3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या मी इथे वापरल्या आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं पण आपल्याला इथे वापरायची आहे. इथे 2 मोठे कांदे मी वापरले आहे. कांद्यामुळे उपमा हा चवीला चांगला होतो आणि फार कोरडा असा वाटत नाही. कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. इथे कांदा आपल्याला फार लाल किंवा करपू द्यायचा नाही आहे. पाव टीस्पून हिंग आपण इथे घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण मी कांद्याबरोबर परतून घेत आहे. पाव टीस्पून हळद आपल्याला इथे फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटात कांदा हा आपला भाजून होतो. फार जास्त वेळ ह्या उपम्याला लागत नाही. अगदी 5 ते 6 मिनिटात हा उपमा बनवून तयार होतो. फार झटपट असा बनणारा उपमा आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. मुलं शाळेतून आल्यावर तुम्ही झटपट असा उपमा बनवून मुलांना देऊ शकता. कांदा आपला भाजून तयार आहे. आता तळून घेतलेले शेंगदाणे आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे. आणि ब्रेडचा कुस्करा जो केला होता तो पण आपल्याला इथे फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. ब्रेड चांगली मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊ. इथे आता अगदी 2 टीस्पून पाणी मी इथे वापरलं आहे आणि पाणी आपल्याला उपम्यावर शिंपडून घ्यायचं आहे. याच्यामुळे ब्रेडचा उपमा फार कोरडा वाटत नाही. फार जास्त पण पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे. अशा पद्धतीने ब्रेडचा उपमा नक्की करून बघा. अगदी अर्धा मिनिट झाकण ठेवून ब्रेडचा उपमा सर्व करून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.